काय वाटत असेल त्या पोराला ज्याची फक्त एका मार्कावनं वर्दी केली, हार ज्याच्यासाठी जीवापाड कष्ट केलं, मेहनत केलं आणि फक्त एका मार्कावनं पॉईंटवरनं वर्दी केली. तर मला त्या भावांसाठी फक्त व्हिडिओ काढतोय. ठीक आहे, जे भरती झाले त्यांचं अभिनंदन, मजा करा, आईश करा. आमचे काही मित्र झाले, काही राहिले, तर जे राहिलेत ना एका मार्कावनं 2 मार्कावनं, खचू नका, रडू नका. पुढच्या भरतीची तयारी एवढ्या जोरात करा ना की पुढच्या वेळेस वर्दी आली पाहिजे. आणि तुमचा भाऊ वर्दीची वाट बघतोय. आणि भाई तुझ्या आनंदात एवढा आनंदी होईल ना मी की त्या गोष्टीला माप नाही. रडू नको, खचून जाऊ नको. घरनं सपोर्ट आहे, नाही देणं घेणं नाही, दुनियाचा विचार करायचा नाही, कोण काय म्हणन, कोण आता नावं ठेवन. आणि मधी जर ती क्षेत्र निवडलं ना भावा, मधी सोडायचं नाही. शेवटपर्यंत हारू, जितू, मरू, काय येऊ, वर्दी आल्यावरच हार मानायची, तवर हार मानायची नाही. आणि वर्दी घेऊन वर्दीवर गुलाल पडलाच पाहिजे. ही फक्त खचायचं नाही. ठीक आहे, वाईट वाटतं, एवढी मोठी गोष्ट फक्त एका मार्कावरने गेली म्हणजे कळतंय, पण लक्षात राहू दे, वर्दी शेवटी आपलीच आहे आणि वर्दी आपल्याला पाहिजेच. लोड घ्यायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. दुनिया गेली उडत, सगळे गेले उडत. आता हारलाय ना, हार के बाजी जीते आणि हार कर जीतने वाले को बाजीगर कहते, बरोबर ना? असंच काहीतरी. तर सायलेवी सोबत आहे, माझा भावासारखा मित्र, एका मार्कावनं जरा झालं. त्यामुळे हा व्हिडिओ म्हणजे त्याच्यासारखे किती जण फील करत असतील. त्यामुळे तर भावांनो, वर्दी पुढच्या वेळेस आपली फिक्स, आपली. लोड घ्यायचा नाही. ठीक आहे, ह्या वेळेस झालं, जाऊ द्या. पुढच्या वेळेस वर्दी आहे ना 100%. हा, लोड घ्यायचा, लोड बीड घ्यायचाच नाही, विषय संपून टाकायचा. आणि एवढ्या जोरात तयारी करणं, एवढ्या जोरात ह्या वेळेस एक गेलाय ना, पुढच्या वेळेस जास्तच पडले पाहिजेत. राडा करून टाकायचा. वर्दी पुढच्या वेळेस आपली आहे, टेन्शन घ्यायचं नाही.